नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग. प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहेत. आपण आज करणार आहोत सुरमई फ्राय. तर सुरमई फ्राय कशी करायची ते आपण इथे आता थोडक्यात मी इथे दाखवलेलं आहे ते आपण पाहूयात. अर्ध लिंबू घेतलं आणि ते सुरमईवरती पिळून घेतले. त्यानंतर मीठ घेतलं आहे चवीप्रमाणे, हळद घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेले आहे, काश्मीरी पावडर घेतलेली आहे, थोडी आपल्याला धने पावडर पण घ्यायची आहे आणि थोडी जिरे पावडर. तर काय करायचं, हे सर्व आता आपण मिक्स करूया. पण त्याआधी तुम्हाला जर त्या आणखीन चव जर पाहिजे असेल तर तुम्ही आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर असे त्याची पेस्ट बनवायची आणि ती पण लावायची. म्हणजे चवीला ना सुरमई खाताना अप्रतिम लागते. कढई घेतली, कढई म्हणजे आपला नेहमीचा पॅन घेतलेला आहे मी आणि पॅनवर तेल घेतलेलं आणि ते तापत ठेवलेलं आहे. इथे रवा घेतला, तांदळाचं पीठ घेतलं आणि त्यावर थोडंसं मीठ घातलं आणि सुरमई अशी मस्त घोळून घ्यायची. म्हणजे कसं कुरकुरीतपणा येतो त्यामुळे. इथे सर्व असं लावून घेतल्यानंतर तेल पण आपलं छान तापले आणि एक एक करून आपण इथे सुरमईचे तुकडे पॅनवर ठेवलेले आहेत. बघू शकता. एक बाजू आहे ना छान अशी होऊन द्यायची खरपूस. त्यासाठी गॅस फास्ट नाही करायचा, कमी करायचा, मीडियम, आणि त्यावरती खरपूस असं फिश फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. तर एक एक बाजू अशी झाली का ती पलटी करायची आणि अलगद हाताने पलटी करायची, कारण सुरमई नाजूक असते, ती तुटू शकते. तर दुसरी बाजू पण आपली इथे झालेली आहे. छान असं खरपूस आपले मासे फ्राय झालेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. कसे वाटले तुम्हाला व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. कशी वाटली फ्राय करण्याची पद्धत. धन्यवाद.